एक लक्षात घ्या, तुमची भक्ती कमी नाही पडत आहे. तुमची भक्ती व्यवस्थित आहे. तुम्ही भक्ती करतायत स्वामींची इच्छा आहे म्हणून. स्वामींना हवंय की तुम्ही त्यांचे भक्त बनावे म्हणून तुम्ही भक्ती करताय. त्यामुळे भक्ती कमी नाही पडत आहे. पण काहीतरी चुकतंय. ते काय चुकतंय ते आता आपण बोलूया. तो असा काय बदल आहे जो आपल्याला स्वतःमध्ये घडवायचा आहे ते मी तुम्हाला सांगतो. श्री स्वामी समर्थ एव्हरीवन. आज पुन्हा एकदा मी तुमचं सगळ्यांचं अक्षय मटकर ह्या युट्यूब चॅनलमध्ये मनापासून स्वागत करतो. आजचा टॉपिक असा आहे ना, ज्यामध्ये मी म्हणत की मोस्ट ऑफ द स्वामी भक्त, मोस्ट ऑफ द दत्त भक्त या प्रश्नाच्या उत्तराची वाट बघ. प्रत्येक जण म्हणतोय माझी भक्ती खूप जास्त आहे, समोरच्याची भक्ती जरा कमी आहे, तरी पण त्याला फळ का मिळत आहे, मला का नाही मिळत आहे? श्रीमंत श्रीमंत का होत चाललेत, गरीब गरीब का होत चाललेत, हे स्वामींना दिसत नाहीये का? अशी कोणती गोष्ट वेगळी ते करतात की आम्ही एवढी जास्त केलेली भक्ती ही कमी पडते, पण त्यांनी एवढीशी केलेली भक्ती एकदम परफेक्ट ऍड्रेसवर जाऊन पोहोचते, स्वामींपर्यंत जाऊन पोहोचते आणि त्यांना त्याची फळं मिळत आहे. बाकी सगळं सोडूनच द्या, मी एक सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर आहे, तुम्ही मला ओळखतातच. इंस्टाग्रामवरती मी कॉन्टेंट बनवतो, स्वामी भक्तीचं कॉन्टेंट बनवतो, मेंटल हेल्थचं कॉन्टेंट बनवतो. मी एक स्टोरी टेलर सुद्धा आहे. स्वामींच्या बाबतीत मी स्टोरी टेलिंग सुद्धा करतो. त्यामुळे लोकांना असं वाटायला लागलंय की त्यांच्यापेक्षा माझी भक्ती ही खूप जास्त आहे. मग भक्तीमध्ये स्वामींच्या मी अजून काय काय जास्त करू? मी नामजप करतो, पारायण करतो, अजून कोणतं काहीतरी करू की स्वामी मला प्रसन्न होतील? तर सर्वप्रथम मला एकच सांगायचं आहे की कोणताही भक्त छोटा मोठा नाही. त्यामुळे जे जे लोक मला मेसेज करतात ना की तुम्ही एवढे मोठे भक्त आहात, तुमच्यासारखं भक्त कसं बनावं, तुमच्यासारखी स्वामी भक्ती कशी करावी, तुम्ही नक्की नेमकी कोणती स्वामी सेवा करता, आणि हे असेच सेट ऑफ क्वेश्चन्स घेऊन मला रोजच्या रोज डीएम केलं जातं. म्हणूनच मी ज्यावेळी अशा लोकांसोबत कॉन्व्हर्सेशन केलं, बोललो मी त्यांच्यासोबत, त्यावेळी मला हे उत्तर सापडलं आणि त्यावरच मी आज हा व्हिडिओ बनवणार, जो खूप जास्त गरजेचा आहे. हा प्रश्न जर तुम्हाला पडला असेल ना, तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. माझी स्वामी भक्ती का नाही पोहोचत आहे, समोरच्याची का पोहोचते? श्रीमंत माणूस श्रीमंत होत चाललाय, गरीब माणूस गरीब होत चाललाय, हे का होत आहे? काय चुकतंय माझ्या स्वामी भक्तीमध्ये? हो, आजच्या व्हिडिओचा टॉपिक हाच आहे की काय चुकतंय माझ्या स्वामी भक्तीमध्ये, कुठे कमी पडतोय मी माझ्या स्वामी भक्तीमध्ये. मला श्रीमंत व्हायचं आहे, मला माझे गोल्स कम्प्लीट करायचे आहेत. मग श्रीमंतच माणूस श्रीमंत का बनतोय, मी का नाही बनत आहे एवढी स्वामींची भक्ती करून सुद्धा? या सगळ्या प्रश्नांची उत्तर तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये मिळणार आहेत. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. तर मी ज्या कॉन्व्हर्सेशन बद्दल आता बोलतोय ना, जे कॉन्व्हर्सेशन केल्यानंतर मला हे उत्तर सापडलं, तर त्या कॉन्व्हर्सेशन मधला मला विचारलेला पहिला प्रश्न काय होता माहितीये? तुम्ही रोज मठात जाता का? मी बोललो नाही. मग लगेच दुसरा प्रश्न आला की मग तुम्ही रोज मठात जात नाही, मग तुम्हाला स्वामींची डिस्कनेक्ट झाल्यासारखं वाटत नाही का? मी बोललो नाही. त्या गोष्टीचं तुम्हाला रिग्रेट नाही होत आहे का की तुम्ही नाही जाता रोजच्या रोज मठामध्ये, रोज तुम्ही स्वामींना नाही भेटत आहात? मी बोललो नाही. आणि मी त्यांना हे पण बोललो की भलेही मी रोज मठात जात नसतो, तरी मला रोज स्वामींच्या जवळ असल्यासारखा अनुभव होतो. आणि त्यानंतर त्या काकांनी मला तो प्रश्न विचारला की मी रोज स्वामींच्या मठात जातो, रोज तिथे जाऊन बसतो, तरी पण मला कनेक्टेड का फील नाही होत आहे? तरी पण मला असं का वाटतंय की माझं स्वामी ऐकतच नाहीये? मी दिवसभर स्वामी स्वामी करतोय, पण स्वामी अशा भक्ताला सगळं काही देताय ज्याची सेवा माझ्या 10% सुद्धा नाहीये. तेव्हा त्या व्यक्तीला मी एक प्रश्न विचारला, तुम्हाला नक्की हवंय काय? का स्वामी स्वामी करताय दिवसभर? का स्वामींची रोज भक्ती करताय? का रोज मठात जाताय? काय हवंय तुम्हाला? मग ती व्यक्ती सुरू झाली, माझा असा असा बिझनेस आहे, मला यामध्ये ग्रोथ पाहिजे, माझी घरात भांडणं होतात, मला कोणी समजून घेत नाही, माझे गोल्स कोणाला कळत नाही, सगळे मला नेगेटिव्ह बोलतात, ब्ला ब्ला ब्ला, खूप काही, खूप. आणि जे सगळं नेगेटिव्ह होतं. मी तरीही त्यांना पुन्हा एकदा सेम क्वेश्चन विचारला की तुम्हाला हवंय काय? मला तुम्ही लिस्ट सांगितलं, पण तुम्हाला काय हवंय? ती लिस्ट जी तुम्ही बनवली आहे ती तुम्हाला का हवी आहे? समोरची व्यक्ती स्पीचलेस होती. त्यानंतर मी त्यांना समजवलं, भगवत प्राप्ती हा वेगळा विषय आहे, मटेरियलिस्टिक लाईफस्टाईल किंवा संसारी आयुष्य हे वेगळं आहे. जी तुम्ही निरंतर भक्ती करताय ना स्वामींची, त्याने तुम्हाला नक्कीच एक दिवस भगवत प्राप्ती होणार आहे. त्याने तुम्हाला नक्की स्वामी साक्षात्कार देणार आहेत की मी तुझ्या सोबत आहे. पण जे तुमचं संसारी आयुष्य आहे ना, ते फक्त भक्ती करून अप टू द मार्क होणार नाहीये, तुमच्या एक्सपेक्टेशन प्रमाणे होणार नाहीये. त्यासाठी वेगळ्या पण काही गोष्टी कराव्या लागतील. जिथे तुम्हाला पोचायचं आहे तिथे असलेली लोक जे काही करतायत, जे त्यांचे हॅबिट्स आहेत, ते तुमच्यामध्ये आणले पाहिजेत. कारण त्या हॅबिट्समुळे, त्या लाईफस्टाईलमुळे ते लोक तिथे आहेत. यावरती आपण थोड्याच वेळात बोलणार आहोत, कारण मी प्रत्येक व्हिडिओमध्ये एक भक्तीचा पर्स्पेक्टिव्ह सुद्धा सांगतो आणि एक प्रॅक्टिकल सोल्युशन सुद्धा देतो, आणि ते ह्या व्हिडिओमध्ये सुद्धा मी तुम्हाला देणार. आपल्याला ना लहान असल्यापासून डिव्होशन किंवा भक्ती एका सर्टन वे मध्ये दाखवली गेली आहे. मंदिरात जाणं, प्रार्थना करणं, पूजा अर्चा करणं, जे नक्कीच केलं पाहिजे. पण त्यामध्ये एक गोष्ट मिसिंग होती, जी कोणीच नाही शिकवली,
किंवा जी दिशा दाखवणारे खूप कमी होते आणि ती होती मंदिरात का जावं ह्याची व्याख्या, ह्याचं डेफिनेशन. मंदिरात आपण का गेलं पाहिजे ह्याची व्याख्या थोडीशी अपूर्णच होती. लहानपणापासून काय शिकलो आपण? मंदिरात का जावं? तर काहीतरी मागण्यासाठी. मोस्ट ऑफ द पीपल, मी सगळ्यांचंच नाही बोलत आहे, मोस्ट ऑफ द पीपल मंदिरात जावं मागण्यासाठी. आणि ह्याच एका अपूर्ण अशा डेफिनेशन मध्ये जो तो मंदिरात जातोय, मला हे हवंय, मला ते हवंय, माझं ते काम कर, मला बरं कर, ती व्यक्ती माझ्या आयुष्यात आण, ही व्यक्ती माझ्या आयुष्यातून जाऊ दे, हेच बोलण्यासाठी आपण मंदिरात जातो. आणि मग त्याचं रिझल्ट नाही मिळालं की मग देवालाच दोष देतो. आणि ह्याच पॅटर्नमुळे देवाला आपण सर्व्हिस प्रोव्हायडर समजू लागलोय. आता मी तुम्हाला एक छोटंसं एक्झाम्पल देतो, जे मी माझ्या वर्कशॉपमध्ये नेहमी देत असतो. समजा तुम्हाला आलाय ताप, ठीक आहे, तुमच्या अंगात ताप आहे आणि तुम्हाला डॉक्टरकडे जायचंय. डॉक्टरकडे गेल्यानंतर ज्यावेळी तुम्ही नॉर्मल कोणत्या तरी एका डॉक्टरकडे जाता, त्यावेळी तुम्ही त्याच्या समोर जाता आणि त्याला सांगता, डॉक्टर मला ताप आलाय, मला इंजेक्शन द्या, मला औषधं द्या आणि मला बरं करा. जर तो डॉक्टर तुमचा बेस्ट फ्रेंड असेल तर, जर तो डॉक्टर तुमच्या वडिलांचा किंवा तुमच्या आईची बेस्ट फ्रेंड असेल तर, किंवा त्यांचं तुमच्या फॅमिलीशी एकदम क्लोज रिलेशन असेल तर, तुम्ही त्यांच्याकडे जाल, तुम्ही त्यांना विचाराल, काका कसे आहात? किंवा जर तुमचा बेस्ट फ्रेंड असेल तर तुम्ही विचाराल, कसा आहेस, काय केलं दिवसभरात, उद्याचा काय प्लॅन, तू ह्या दिवशी असणार आहेस का तिथे, घरी कसे आहेत सगळे. हे सगळं बोलून झाल्यानंतर तो डॉक्टर जो असतो तो मग तुम्हाला विचारतो, आता बरं तू कशाला आलायस ते तरी मला सांग, काय झालंय तुला. ह्या दोन सिच्युएशन मधला फरक कळलाय का तुम्हाला? पहिला जो व्यक्ती होता ज्याच्यासाठी डॉक्टर अननोन होता किंवा डॉक्टर बरोबर त्याचे फारसे संबंध नव्हते, ती व्यक्ती डॉक्टरला एक सर्व्हिस प्रोव्हायडर समजत होती. पण दुसऱ्या वेळी जिथे डॉक्टरचं आणि पेशंटचं एक काहीतरी कनेक्शन आहे, त्यावेळी दोघांनी एकमेकांची विचारपूस केली, दोघं एकमेकांसोबत बोलले, थोडा टाइम शेअर केला आणि त्यानंतरच डॉक्टरच स्वतः बोलला की अरे बाबा तुला काय झालंय ते सांग. हेच डिस्क्रिमिनेशन होतंय आपलं देवासोबत. देवाला आपण सर्व्हिस प्रोव्हायडर समजू लागलोय. मंदिरात गेल्यानंतर एकदाही आपण देवाला विचारत नाही की बाबा कसा आहेस, जेवलास की नाही, स्वतःची काळजी घेतोयस की नाही. आपण डायरेक्ट जातो आणि सांगतो देवा मला हे पाहिजे, देवा मला ते पाहिजे. देवाला सर्व्हिस प्रोव्हायडर बनवू नका. देवाचे बेस्ट फ्रेंड बना, देवाबरोबर कनेक्शन क्रिएट करा, देवासोबत बोला. लोकांनी वेड म्हटलं तरी चालेल, कारण आपण बिलीव्ह करतो त्या एनर्जीमध्ये, आपण बिलीव्ह ठेवतो की तो तिथे आहे, तो तिथे बसलाय. आपलंच बघा ना, आपल्याला जर कोणीतरी फक्त कामा रिलेटेड कामासाठी बोलवत असेल किंवा कामानिमित्तच फोन करत असेल तर एक ना एक दिवस आपणच बोलून जातो, अरे यार ही व्यक्ती मला काम असलं कीच फोन करते, काम असलं तरच भेटायला यायला वेळ असतो, आमची कामं असतं तेव्हा हा गायब असतो. येतं ना हा थॉट मनात. मग आपण देवासोबत असं का राहावं की माझं काम आहे म्हणूनच मी तुमच्याकडे येणार, मला हे पाहिजे म्हणूनच मी तुमची सेवा करणार. तुम्हाला माहिती आहे, मी ज्यावेळी महाराजांच्या मंदिरात जातो, दत्त मंदिरात जातो, शंकराच्या देवळात जातो, त्यावेळी मी महाराजांकडे पहिलं 2 मिनिटं बघतच राहतो. कारण ज्यावेळी मी तिथे जातो ना त्यावेळी माझी नजर महाराजांवरनं हलत नाही. महाराजांना म्हणतो, महाराज तुम्ही एवढे छान दिसताय आज, एवढी लोक तुम्हाला येऊन बघून जात आहेत, मला तुमची दृष्ट काढावी लागेल. महाराजांना सांगतो, आज महाराज माझ्याबरोबर एवढ्या चांगल्या गोष्टी घडल्या आहेत, ह्या मागच्या आठवड्यात माझ्याबरोबर एवढ्या चांगल्या चांगल्या गोष्टी घडल्या आहेत, माझ्याकडे नवीन नवीन ऑपॉर्च्युनिटीज येत आहेत, लोकांना माझं कॉन्टेंट आवडतंय, मी तुमच्याबद्दल बोलतोय ते सगळं आवडतंय. मी एकही नेगेटिव्ह गोष्ट महाराजांसमोर बोलत नाही. का बोलू? त्यांना सगळंच माहित आहे माझं. अशी व्यक्ती बना जी महाराजांना भेटण्यासाठी मंदिरात जाईल, त्यांच्याकडे काही मागण्यासाठी नाही. अशी तळमळ ठेवा मंदिरात जाण्या अगोदर की मला भेटल्यावरच आनंद मिळणार आहे, स्वामींना बघितल्यावर, दत्त महाराजांना बघितल्यावरच मला आनंद होणार आहे. असं म्हणत नाहीये की मी महाराजांकडे काहीच मागू नये, 100% मागावं, कारण महाराज मागितलेली गोष्ट येतात. पण कनेक्शन बनलं पाहिजे महाराजांसोबत आपलं. त्यांना फक्त मला एवढंच सांगायचंय, मी तुमचं बाळ बनून, मी तुमचा भक्त बनून एवढे अचीवमेंट्स क्रॅक करेल ना, एवढं यश मिळवेल ना की तुम्हाला प्राऊड फिलिंग होईल. असं काहीतरी करेल की साक्षात दत्त महाराज खुश होतील. दाखवून देईन जगाला की दत्त भक्त, एक स्वामी भक्त काय करू शकतो. आणि हीच तुमची भक्तीची व्याख्या ज्यावेळी बनते ना, त्यावेळी भरपूर कॉन्फिडन्स येतो. मी सकाळी रोज उठल्या स्वतःला सांगतो की मी आज नाही हरू शकत, माझं आयुष्य मी स्वामींना सुपूर्द केलंय, माझी मेहनत मी करतोय, त्या सगळ्या गोष्टी सोडल्यात ज्या माझ्यासाठी चुकीच्या आहेत, मी आज नाही हरू शकत. जिथे जिथे माझी हार लिहिली जाईल तिथे तिथे मला स्वामी स्वतः येऊन जिंकवतील.
कठीण सिच्युएशन येते, मी काम करणार. कोण चिडतंय, रागावतंय, रुसतंय, बोलत नाहीये, निघून जातंय, जळतंय माझ्यावर, माझ्या काड्या करतंय, पाठीमागून माझ्या पॉलिटिक्स करतंय, मी लक्ष नाही देणार. त्यांच्यावर लक्ष ठेवायला माझे स्वामी आहेत. माझ्या स्वामींनी मला सांगितलंय की माझ्यावर विश्वास ठेव आणि तुझी कामं कर, तुझ्या स्वप्नांसाठी मेहनत कर. हे सगळं बाकीचं डिस्ट्रॅक्शन आहे, इग्नोर कर, डिस्कनेक्ट हो त्यापासून. या सगळ्यांना मी बघतो. तुझं लक्ष फक्त तुझ्या अचीवमेंटवर असलं पाहिजे, फक्त तुझ्या टार्गेटवर असलं पाहिजे. त्यामुळे जे माझं फ्युचर व्हर्जन आहे ना, जिथे मी स्वतःला बघतो, जी कार मी स्वतःसाठी व्हिज्युअलाइज करतो, जे घर मी स्वतःसाठी व्हिज्युअलाइज करतो, मला ते सगळं ऑलरेडी अचीव केल्यासारखं ऍक्ट करायचं, ते सगळं ऑलरेडी अचीव केल्यासारखं विचार करायचं, ते सगळं ऑलरेडी अचीव केल्यासारखं बोलायचंय, चालायचंय, वागायचंय आणि त्याच सगळ्या हॅबिट्स चूज करायच्या आहेत ज्या मी माझ्या ऑलरेडी सक्सेसफुल असलेल्या व्हर्जनमध्ये बघतोय. आणि त्याच्यासोबत माझी स्वामींवर असलेली नितांत श्रद्धा आणि भक्ती. मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये हे पण सांगणार आहे की मी स्वामींच्या भक्तीमध्ये दिवसभरात काय काय करतो. तर एका साईडला स्वामींची भक्ती, दुसऱ्या साईडला माइंडसेट आणि तिसऱ्या बाजूला माझी मेहनत. ह्या तिन्ही गोष्टी मिळून माझ्या आयुष्याला असा शेप देत आहेत ना की स्वामी माझ्या करंट व्हर्जनला, प्रेझेंट व्हर्जनला माझ्या फ्युचर व्हर्जनशी अलाइन करतायत. जेव्हा तुमचं करंट व्हर्जन आणि तुमचं फ्युचर व्हर्जन जे तुम्ही व्हिज्युअलाइज करता, जे तुम्हाला बनायचं आहे, ते ज्यावेळी अलाइन्ड होतं ना परफेक्टली, त्यावेळी तुम्ही त्या व्हर्जनकडे लवकरात लवकर पोहोचता. तुमचे गोल्स खूप मोठे आहेत, पण तुमचं जे करंट व्हर्जन आहे ना ते मॅच नाही करत आहे त्या माइंडसेटला. इथे तुम्ही खूप पॉझिटिव्ह आहात, पण इथे खूप निगेटिव्ह आहात. कधीच वरती जाणार नाही तुम्ही, कदाचित अजून खाली जाऊ शकता. त्यामुळे हे जागेवर पाहिजे. आपण स्वामींकडे काय मागतोय त्याची जाण पाहिजे आणि स्वामींबरोबर तसं कनेक्शन पाहिजे. आणि भक्ती हा पॉइंटच नाहीये. प्रत्येकाची भक्ती करण्याची पद्धत वेगळी आहे. भक्तीसोबत स्वतःला शेप द्या, अलाइन करा स्वतःला त्या फ्युचर सेल्फशी. जो बदल तुम्हाला स्वतःमध्ये एक्सपेक्टेड आहे ना की मी आज या स्टेजला आहे, मला इथं पोहोचायचंय, इथे पोहोचल्यानंतर तुम्ही कसे वागणार आहात, तुमची लाईफस्टाईल कशी होणार आहे, तो माइंडसेट इथे मॅच करा, तरच तुम्ही वरती जा. आता आपण थोडंसं मुद्द्यावर येऊया. आपण मगाशी बोललो होतो की श्रीमंत माणूस श्रीमंत बनत चाललाय, गरीब माणूस गरीब बनत चाललाय. हे स्वामींना का नाही दिसत आहे? ठीक आहे. दुसरी गोष्ट, ज्याची सेवा खूप मोठी आहे त्याला काहीच आयुष्यात मिळत नाही, आणि जो छोटीशी सेवा करतो त्याला सगळं मिळून जात आहे. आता मी तुम्हाला समजवतो की का श्रीमंत लोक श्रीमंत होत चाललेत, का गरीब लोक, का खूप क्वचित गरीब लोक त्या बेंचमार्क पर्यंत पोहोचू शकतात, किंवा असं काय करतायत ती लोक ज्यांची सेवा खूप छोटी आहे पण त्यांना रिझल्ट खूप चांगले मिळतात. आणि असं आपण काय चुकीचं करतोय की आपली सेवा खूप भरपूर आहे पण आपण आयुष्यात ते अचीव्ह नाही करू शकत आहे जे आपल्याला अचीव्ह करायचंय. हे जे श्रीमंत लोक असतात ना ते आपल्याला ना रूढ वाटतात, असं वाटतं की ते खूप ॲटिट्यूड आहे, त्यांना खूप ॲग्रेशन आहे. असं नसतं. ते रूढ वाटतात कारण ते त्यांची एनर्जी जपतात, आणि तेच आपल्या मिडल क्लास लोकांना समजत नाही. एनर्जी जपणं, स्वतःला प्रायोरिटी देणं म्हणजे लोकांना रूड बिहेवियर वाटतं. आणि खरं सांगायचं तर ते ह्या श्रीमंत लोकांना काही फरक पडत नाही, कारण ते आपल्या गोल्सना फोकस्ड असतात आणि त्या फोकससाठी हे सगळं करणं गरजेचं आहे. तर मी तुम्हाला आता ना काही अशा हॅबिट्स सांगतो ज्या आपल्याला स्वतःमध्ये आणायच्या आहेत जेणेकरून आपल्याला ते रिझल्ट्स मिळते. एक लक्षात घ्या, तुमची भक्ती कमी नाही पडत आहे, तुमची भक्ती व्यवस्थित आहे. तुम्ही भक्ती करतायत स्वामींची इच्छा आहे म्हणून. स्वामींना हवंय की तुम्ही त्यांचे भक्त बनावे म्हणून तुम्ही भक्ती करताय. त्यामुळे भक्ती कमी नाही पडत आहे, पण काहीतरी चुकतंय. ते काय चुकतंय ते आता आपण बोलूया. तो असा काय बदल आहे जो आपल्याला स्वतःमध्ये घडवायचा आहे ते मी तुम्हाला सांगतो. एक सक्सेसफुल व्यक्ती असा काय वेगळा विचार करते, असे काय तो एथिक्स ठेवतो जे आपण नाही ठेवत आहे. त्यातली पहिली गोष्ट म्हणजे तुम्ही तुमच्या इन्कमसाठी गव्हर्नमेंटला ब्लेम करू शकत नाही. कोणताही राजकीय पक्ष तुमचं पोट नाही भरत अंटिल अँड अनलेस तुम्ही त्यांचे कार्यकर्ते आहात, आणि प्रत्येक माणूस कार्यकर्ता नसतो. त्यामुळे सोशल मीडियाच्या अभावी जाऊन कार्यकर्ता बनायला जाऊ नका. स्वतःवर फोकस करा, स्वतःची मेहनत करा. पैसा कमावणं इझी आहे. जर गव्हर्नमेंटला ब्लेम करत राहिलात तर तुम्ही आयुष्यभर ब्लेम करत राहणार. गव्हर्नमेंट नेहमी बदलत राहील पण तुमचा माइंडसेट तोच राहील की गव्हर्नमेंटमुळे मी कमवत नाहीये. असा एकही श्रीमंत माणूस नाही जो सांगतोय की गव्हर्नमेंटमुळे मी पैसा कमवू शकत नाहीये, गव्हर्नमेंटमुळे मी गरीब आहे. जे लोक असं बोलतायत ते गरीबच आहेत, ते गरीबच राहणार. ते कधीच श्रीमंत होऊ नाही शकत किंवा कधीच सक्सेसफुल होऊ नाही शकत. कट ऑफ करा स्वतःला जे पुन्हा पुन्हा नेगेटिव्ह बोलतायत त्या व्यक्तींपासून. कधीच कोणताही सक्सेसफुल माणूस नेगेटिव्ह बोलणाऱ्यांसोबत 10 मिनिटाच्या वर सुद्धा थांबू शकत नाही. तुमच्याकडे स्केड्यूल असणं गरजेचं आहे. उद्या मी काय करणार आहे, ह्या आठवड्याभरात मी काय करणार आहे, याचं सगळं डिटेल तुम्हाला आधी तुमच्यापर्यंत असणं गरजेचं आहे. फॉर एक्झाम्पल, तुम्हाला वाटत असेल कॉन्टेंट क्रिएशनचं
आयुष्य खूप भारी असतं, लोक अप्रिशिएट करतात, लोकांना कॉन्टेंट आवडतं, पण त्यामागे एक मेहनत आहे, मी तुम्हाला दाखवतो. हा एक छोटासा माझा बोर्ड आहे, वरती लिहिलं आहे श्री स्वामी समर्थ. माझं आठवड्याभराचं पोस्टिंग आहे. हे पोस्टिंग जे क्रॉस केलं आहे ते झालेलं पोस्टिंग आहे, आणि हे जे आहे ते अपकमिंग आहे, मला करायचं पोस्टिंग आहे. आज आहे बुधवार, उद्या गुरुवारी माझा हा यूट्यूबचा व्हिडिओ अपलोड होणार आहे. त्यामुळे जे काही करत आहे तुमच्याकडे स्केड्यूल असणं गरजेचं आहे. स्केड्यूल नसेल ना तर कोणतीच गोष्ट होणार नाही. सगळ्यात इम्पॉर्टंट गोष्ट, स्वामींवरती वेड्यासारखा विश्वास पाहिजे. मी भक्ती करतोय ना, मग मला नाही रडलं पाहिजे, मला बिचारा नाही बनायचंय, मला सक्सेसफुल व्हायचंय. आणि जर मी बिचारा बनून राहिलो, मी नाही बनू शकणार सक्सेसफुल. माझी स्वप्न मी नाही अचीव्ह करू शकणार. त्यामुळे बिचारा बनणं सोडायचं आहे, लोकांकडनं सिम्पथी गेन करणं सोडायचं आहे. तर प्रत्येक व्हिडिओ प्रमाणे जर आपण आता स्पिरिच्युअल पर्स्पेक्टिव्ह बघितलाच आहे, तर आपण एक प्रॅक्टिकल सोल्युशन सुद्धा बघूया. प्रॅक्टिकल सोल्युशन कशाचं, तर आपलं टायटल डोळ्यासमोर आणा. माझी स्वामी भक्ती कुठे कमी पडते, मी असं कुठे चुकतोय. तुम्ही चुकत नाही आहात, तुमची भक्ती कुठेही कमी पडत नाहीये. 7 लेअर आहेत, ठीक आहे, 7 लेअर आहेत. 1 2 3 4 5 6 7. त्यातला जो 7वा लेअर आहे ना, तो आहे सक्सेस. त्याला आपण म्हणतो आउटकम. ह्या 6 लेअर फॉलो केल्यानंतर जे आपल्याला मिळणार आहे तो आउटकम. 6वा लेअर येतो तुमची आयडेंटिटी. सक्सेसफुल माणूस बनायला जी आयडेंटिटी लागते ती अचीव्ह करणं गरजेचं आहे. तर ती तुमची आयडेंटिटी कशी बनणार? 5th लेअर, त्याला आपण नाव देऊया हॅबिट्स. जे सक्सेसफुल व्हर्जन स्वतःमध्ये तुम्हाला घडवायचं आहे ना, ते व्हर्जन ऑलरेडी अचीव्ह केलेली एखादी व्यक्ती बघा, त्याचे हॅबिट्स काय आहेत, तो स्वतःच्या हेल्थसाठी कोणते हॅबिट्स ठेवतो, वर्किंग हॅबिट्स काय आहेत, त्याचे एथिक्स काय आहेत, ते सगळे हॅबिट्स तुम्ही स्वतःमध्ये आणा. अजून एका गोष्टीने ती आयडेंटिटी बनते, ती म्हणजे व्हॅल्यू प्रोव्हाइड करा. मी माझ्या आयुष्यात एक झेंडा उचललाय. मी खूप जास्त प्रयत्न करणार की प्रत्येक स्वामी भक्ताने त्याच्या आयुष्यातला सक्सेसचा बेंचमार्क क्रॉस केलाच पाहिजे. मी रोज त्या प्रकारे कॉन्टेंट बनवेन, मी रोज तुम्हाला इन्स्पायर करण्याचा प्रयत्न करेन, मी रोज तुम्हाला मोटिवेट करण्याचा प्रयत्न करेन. म्हणजे मी काय करतोय, मी तुमच्या आयुष्यात एक व्हॅल्यू ऍड करायचा प्रयत्न करतोय, आणि सोबत मी काय करतोय, त्या गोष्टी स्वतःही फॉलो करतोय आणि स्वतःची पण व्हॅल्यू वाढवतोय. अशा प्रकारे मी स्वतःची आयडेंटिटी बनवतोय, जी माझ्या सक्सेसफुल व्हर्जन मध्ये मी स्वतः बघतो. तर हा जो लेअर 5 आहे ना, ज्याच्यामध्ये हॅबिट्स हा पॉइंट येतो, ते अचीव्ह करण्यासाठी आपल्याला घ्यावे लागतात ऍक्शन्स, आणि तोच आहे आपला लेअर 4. जेवढ्या मोठ्या आणि जेवढ्या डिसिप्लिन तुमच्या ऍक्शन्स असतील ना, तेवढंच जास्त तुम्हाला सक्सेस मिळणार आहे. आणि ऍक्शन्स घडण्यासाठी काय इम्पॉर्टंट आहे? तुमचा माइंडसेट. दॅट इज द लेवल 3. छोटा माइंडसेट म्हणजे छोटे ऍक्शन्स, मोठा माइंडसेट म्हणजे मोठे ऍक्शन्स, डिसिप्लिन्ड ऍक्शन्स. आणि माइंडसेट कशावर डिपेंड असतो? लेअर नंबर 2, दॅट इज युअर बिलीफ. तुमचा माइंडसेट डिपेंड करतो की तुम्ही स्वतःवर विश्वास किती ठेवता, तुम्ही स्वामींवर विश्वास किती ठेवता. माझ्याकडून होणार की नाही हा डाऊट ठेवणं, किंवा हे माझ्यासाठी कठीण आहे असा विचार करणं, तुमचं हे सक्सेस ब्लॉक करतं. आणि बिलीफ कशामुळे बनतं? लेअर 1, दॅट इज युअर थॉट्स. शेवटी सगळं येऊन थांबतं इथे. आता मला सांगा, श्रीमंत लोक हे पॅटर्न फॉलो करतात. काय फरक आहे एका श्रीमंत माणसामध्ये आणि एका गरीब माणसामध्ये? श्रीमंत माणूस म्हणतोय, स्वामी किती अडचणी आल्या, किती अडथळे आले, तरी तुम्ही मला स्वप्न दाखवले ते मी पूर्ण करणार. गरीब माणूस काय म्हणतोय? स्वामी तुम्ही फक्त श्रीमंत लोकांचीच स्वप्न पूर्ण करताय, श्रीमंत लोकांना श्रीमंत करताय, मी गरीबच राहतोय, माझ्यावर असं का होतंय? फरक माइंडसेटचा आहे. ह्या लेअर 1 ला जे सुरू होत आहे ना, थॉट्स, हा फरक आहे. 7 पर्यंत तुम्हाला पोहोचायचं आहे, जे तुमचं आउटकम आहे, जे तुमचं गोल आहे. पण त्यासाठी तुम्ही लेअर 1 ला जर लॅक करताय तर ते नाही होणार कम्प्लीट. थॉट्सच अलाइन नाही आहेत. मी मगाशी बोललो होतो ना, करंट व्हर्जन आणि तुमचं सक्सेसफुल व्हर्जन. थॉट्स मॅच झाले की बिलीफ येतं, बिलीफ क्रिएट झालं की माइंडसेट बनतो, माइंडसेट बनला की ऍक्शन्स घडतात, ऍक्शन्स घडले की हॅबिट्स क्रिएट होतात, हॅबिट्समुळे तुमची आयडेंटिटी बनते, आणि फायनली तुम्ही ह्या लेवलला मॅच करता. त्यामुळे फक्त भक्ती करून काही चालणार नाही, त्यासाठी मेहनत पण करावी लागते, त्यासाठी ग्राउंडेड बनावं लागतं. आता मी तुम्हाला सांगतो माझी स्वामींची भक्ती कशी घडते, मी सेवा कशी करतो. माझा दिवसभरातनं 3-4 हजार मिनिमम नामजप होऊन जात. सकाळी माझी माळ असते, रात्री माझी एक माळ असते. काही उठल्यानंतर माझं एक ध्यान असतं 10-15 मिनिटाचं, आणि रात्री झोपताना सुद्धा मी माझ्या डोक्यात हेच थॉट्स ठेवतो की माझा उद्याचा दिवस खूप भारी जाणार आहे,
मी नाही हरू शकत. स्वामी आहेत माझ्या मागे. रोज स्वामींना मी अभिषेक करतो, रोज माझ्या घरची पूजा करतो, रोज स्वामींना जलाभिषेक करतो, बेलपत्र घालतो, तुळशीपत्र घालतो, फुलं घालतो, त्यांना भोग चढवतो, प्रसाद देतो आणि मग मी स्वतः खातो. छोट्या छोट्या गोष्टी मी फक्त करतोय, मी बाकी काहीही मोठं करत नाहीये. भक्ती करा, त्यासोबत ह्या सगळ्या गोष्टी करा आणि बघा आयुष्य किती सुंदर होऊन जातंय. त्यामुळे भक्तीचा पर्स्पेक्टिव्ह आहेच, त्यासोबत थोडंसं स्वतःची आयडेंटिटी, पर्सनॅलिटी बनवा आणि मेहनतही करा. ह्या 3 गोष्टी ज्यावेळी एकत्र येतील त्यावेळी तुमचं आयुष्य परफेक्ट शेपमध्ये येईल. नंतर तुम्ही रोज स्वामींचे आभार मानाल की स्वामी हे सगळ्याबद्दल थँक्यू. त्यामुळे आजपासूनच या सगळ्या गोष्टी फॉलो करायच्या आहेत आपल्याला. आय होप तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल. आय होप तुम्हाला काही प्रश्नांची उत्तरं सापडली असतील या व्हिडिओमधून. जर व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि तुमचे रिव्ह्यूज मला कमेंट सेक्शनमध्ये नक्की कळवा. चॅनलला नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया अशाच एका खूप छान प्रोडक्टिव्ह व्हिडिओमध्ये. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ. हर हर महादेव.